रसिको हो, नमस्कार. असं म्हणतात की प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. पण दरवेळेला सकारात्मक दृष्टिकोनातून सगळ्याच गोष्टींकडे पाहणं खरंच शक्य आहे का? एका गोष्टीतून ऐकूया. एक राजा होता. तो अत्यंत प्रजादक्ष होता, लोकप्रिय होता. प्रजेला तो आपल्या अपत्यासारखं त्याचं पालन करायचा आणि प्रजाही आपल्या राजावरती अतिशय प्रेम करायची. तो राजा शूरवीर होता. अनेक युद्ध जिंकून त्याने आपल्या प्रजेचं, आपल्या राज्याचं संरक्षण केलेलं होतं. मात्र तो राजा दिव्यांग होता. त्याला एक डोळा आणि एक पाय नव्हता. एकदा हा राजा आपल्या महालातून फिरत असताना त्याचं लक्ष आपल्या महालातल्या तसबिरींकडे गेलं. सुंदर सुंदर चित्र होती त्याच्या पूर्वजांची. त्या पूर्वजांचे असे सुंदर पराक्रमी त्यांच्या तसबिरी पाहून राजाच्या मनात विचार आला, जी शेवटची तसबीर रिकामी ठेवलेली आहे त्या तसबिरीमध्ये उद्या मी मेल्यानंतर माझं चित्र तिथे लागणार आहे. पण मी असा हा दिव्यांग असल्यामुळे माझं चित्र कसं असेल बरं? माझ्या मागे लोक काय म्हणतील? माझ्या पुढच्या पिढ्या माझ्याकडे पाहून माझ्याबद्दल त्यांना आदर वाटेल का? अशा नाना शंका त्याच्या मनात आल्या. त्यावेळी त्याने विचार केला की माझ्यानंतर मी कसं असेन, माझी तसबिरी कशा असतील मला कल्पना नाही. त्यापेक्षा मी जिवंत आहे तोपर्यंत आपण जर चित्र छान काढून घेतलं तर. त्याने लगेच फरमान काढलं आणि दवंडी पिटवली. राज्यभर दवंडी पिटवण्यात आली. सगळ्या चित्रकारांना आवाहन करण्यात आलं. चित्रकारांचं राजावर प्रेम होतं, पण इथे न्यून एवढंच होतं की राजा हा दिव्यांग असल्यामुळे चित्रामध्ये जर आपण राजाचं आहे तसं चित्र काढलं आणि राजा कदाचित रागवले, त्यांना आवडलं नाही ते चित्र, तर म्हणून कोणीही त्या चित्रासाठी, त्या आवाहनासाठी पुढाकार घेत नव्हता. राजाने भलं मोठं बक्षीस सुद्धा त्या चित्रासाठी ठेवलेलं होतं. अशा वेळी एक तरुण चित्रकार पुढे आला आणि त्याने पैजेचा विडा स्वीकारला आणि 24 तासाची मुदत मागून घेतली. 1 दिवसाची मुदत मागितली आणि दुसऱ्या दिवशी तो चित्र राजाच्या दरबारामध्ये ते सादर करणार होता. राजा सकटच सगळा दरबार ते चित्र बघण्यासाठी उत्सुक होता. कारण राजाचं चित्र कसं असेल, दिव्यांग राजाचं चित्र कसं असेल याची उत्सुकता राजासकट सगळ्या प्रजाजनाला सुद्धा होती. दरबार भरला. राजेसाहेब आलेले होते. तो तरुण चित्रकार आला. त्याच्या हातामध्ये ती मोठी तसबीर होती आणि त्याच्यावरती छानसा पडदा टाकलेला होता. राजाने सांगितलं की तुमचं चित्र मला दाखवा, तुम्ही काढलेलं चित्र मला दाखवा. आणि त्यावेळेला सगळ्या प्रजेचे डोळे, राजाचे डोळे त्या चित्रावरती खिळून होते आणि तरुणाने भीतभीतच हळूच तो पडदा बाजूला केला आणि टाळ्यांचा अक्षरशः कडकडाट झाला. का बरं कडकडाट झाला? कारण त्या चित्रकाराने आपल्या राजाला घोड्यावर स्वार झालेलं दाखवलं आणि त्या राजाच्या हातामध्ये एक बंदूक दाखवली आणि त्या बंदुकीवरती निशाणा धरत असताना त्याचा एक डोळा जो त्याला नव्हता तो बंद असलेला दाखवला आणि चित्राची अर्धीच बाजू पुढे दाखवल्यामुळे त्याचा दुसरा नसलेला पाय चित्रात दिसत नव्हता. त्यामुळे या राजाची दोन्ही न्यून गोष्टी लपल्या गेल्या होत्या. राजाने त्याला पैजेप्रमाणे भली मोठी रक्कम देऊ केली, बक्षीस दिलं, सत्कार केला आणि राजाश्रय सुद्धा दिले. मित्रांनो, ह्या गोष्टीतून आपल्याला असं शिकायला मिळतं की प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी जशा वाईट असतात गोष्टी दडलेल्या असतात तसंच चांगलंही असतं. फक्त दृष्टी नाही तर दृष्टिकोन बदलावा लागतो. हा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जे जे आपल्या आजूबाजूला घडते त्यातून सकारात्मक काय आहे किंवा सकारात्मक कसं करता येईल यासाठी जर आपण प्रयत्न केला तर सुजलाम सुफलाम भारत आपण आपल्या प्रयत्नातून घडवू शकतो, यावर विश्वास ठेवा. धन्यवाद.